पळव 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 काय विषय सांगतो सगळं ब्लॉग तेवढा पूर्ण बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी ब्लॉगर सुशांत, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे काल गाडी खाली करून आपण हॉटेलवरच थांबलो होतो. आता सकाळी उठून आंघोळी वगैरे करून अजून झोपले, कारण अजून काय आपला भराय नंबर दिलेला नाही, त्यामुळे काय आता काम पण नाही आपल्याला. त्याचं हॉटेलवर बसून काय मूड येत नव्हता, त्यामुळे सकाळ सकाळी घेतली की एनर्जी ड्रिंक घेतलीच होती की तोपर्यंत आला आपल्याला फोन जावा भरायला. आनंद गगनात मावेना, कारण 2 दिवस संघर्ष करून थांबून आता भरायला चाललोय. भरायला जाताना एक रस्त्यात मशीनवालं मामा पुढे एवढ्या गाड्या यायला लागली, ते हिकन जाम लागली, तेवढ्या जाम मध्ये वळवून चाललेत रॉंग साईडनं. तर मामाला कोण सांगणार, मामा आम्ही पण जामचीच वाट बघत थांबलोय, रॉंग साईडनं जाऊ नका सांगाय गेलं मामा मारा येणार, कारण मामा आहे लोकल वाल. न पोचलो भरायच्या पॉइंटला. भरायला आपण आलतो सनीत मशीन भरायला. तर आपला काल गुमलेला मित्र आज गावला, काल आपल्याला सोडून आलता भरायला, पण काय विषय नाही, भावाची बी गाडी भरली नाही. आज हाय आपल्या सोबत, जाऊन जाणार आहे कुठे. जसं की सुरुवातीला म्हणलं पळव गाडी पळव गाडीचा काय विषय नाही हो. आपला ब्लॉगर आख्या पण आलता भरायला आपल्या सोबतच होता, तोपर्यंत त्याला आलता त्यांचं फॅन भेटायला. ते कॅरी घेऊन आल्यावर लागला होता आख्या भाऊ चालवून बघायला. मजाक मस्ती झाली, तोपर्यंत आपली गाडी घेतली भरायला. भरून वाघाने एकदा सोड म्हणलं, जाऊ दे बाबा गावाला. गाड्या भरून बांधून वगैरे आपण आलतो. आपली गाडी भरली, आपल्या सोबत आपल्या गणाभाऊजी आणि ब्लॉगर आख्याची पण गाडी. आपण तिघजण चाललोय एका मेळानं गावाला. आलं सगळं तिथनं आलो डायरेक्ट आपण सासवडच्या घाटात, कारण आपण आलतो त्याच मार्गाने जाणार आहे जेजुरीवरून गावाला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग थोडासा लहानच झालाय. ब्लॉग कसा झालाय कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि फॉलो करायला तेवढं विसरू नका.